थँक्यू सो मच. मेगा फायनल आपण पाहताय. उत्कंठा शिगेला पोचली. जो जीता वही सिकंदर. मेगा फायनल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला आहे. अखेर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा रेषा पार. हा खणखणी धमाका, हा आसमानी टोला, हा ठोकलाय षटकार. वडा शॉट यार. काय टायमिंग सोडलंय. प्रॉपर टायमिंग आहे. ओमकारच्या बॅट मधून हा धमाका आलाय. अगदी स्लॉट मध्ये होता. ओमकारने डिपॉझिट केला यार. निवृत्ती शिंदे सरांचा शुभ सन्मान धर्माशेठ यांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या शिंदे सर. बॅटिंग कमालीची होती. 3 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल. तब्बल 16 संघांचा समावेश झालाय. 16 संघाचे तारे सितारे या मैदानामध्ये खेळलेले आहेत. इथे ड्राईव्ह केलाय. वा वडा शॉट यार. क्या बात आहे. कव्हर ड्राईव्ह पहा. राज सर मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि ओमकारची कव्हर ड्राईव्ह लाजवाब आहे यार. वडा शॉट. बॉल सीमा पार. धाबा मिळतोय 4. आलाय खणखणीत चौकार. लाजवाब चौकार इथे आलेला आहे. बॉल तयार. आणखीन एक कट केला. इथे पाहू शकाल. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथेही धाबा मिळतोय 4. आलाय खणखणीत चौकार. वडा शॉट यार. काय बॅटिंग सुरू आहे. अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने बरसलाय ओमकार. अगदी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ओमकार नावाचं वादळ अगदी अक्षरशः बरसलाय. आपल्या बॅटिंगच्या नावाचा बोलबाला केलाय. काय प्रभावित केलाय यार. मेगा फायनल मध्ये अक्षरशः तुटून पडलाय हा खेळाडू. आपण पाहू शकाल. बॉल तयार. आणखीन एक मोठा फटका मारायचा. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड. कॅच ड्रॉप झाली. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस. छोट्या छोट्या चुका भरपूर काही सांगून जातात. कॅच ड्रॉप झाली. सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती पहा थोडंसं दृश्य. हे चेहऱ्यावरती आपण पहा थोडंसं दुःख निर्माण झाले. ओमकार सारख्या बलाढ्यवान खेळाडूची कॅच ड्रॉप झालेली आहे. सिंगल मिती. सिंगलने पुढे जाणार. 16 वरती आहे. इथे देखील कट केले आहे. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर जुळलेला आहे. इथेही धावा मिळत आहेत 4. इथेही धावा आलेल्या आहेत. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता आहे. सरड्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो. फटका तेवढ्याच ताकदीचा सजवलाय. इथे राजाच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. कमालीचा फटका आपण पाहताय. टायमिंग प्रॉपर जुळलेला आहे. प्रभावित केला या दोन्ही खेळाडूंनी. इथेही चांगला बॉल आहे. षटकाची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आपण धावा पाहताय. 20 ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल. 20 धावा झालेल्या आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. जी भागीदारी मैदानामध्ये सुरू एक चांगली बाब आहे. विकेट गमावली नाही आहे. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात मिळाली आहे आरसीसी मोसम टीमला. 20 धावा धावफलकावरती आहे. प्रभावित केला या संघाने. एक बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता असताना झेल टिपलेला होता. काय झेल टिपलाय. संकेत पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी. अडचणीमध्ये आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. धावा थांबवाव्या लागतील. संकेतचा पहिला बॉल कट केलाय बुलेटच्या वेगाने. थ्रू द कव्हर. बॉल बुलेटने. नो डाऊट नो चान्स. बॉल इन टू द फेन्स. इथेही धावा मिळते 4. आलाय इथेही चौकार. वडा शॉट यार. अगदी बुलेटच्या वेगाने काय बॅटिंग सुरू आहे. धावा येत आहेत या मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकार. धावा थांबत नाही आहे. वडा शॉट यार. 3 षटकार जर मारले तर अनंत चौगळे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. फटकायला जवाब आहे. बॅटिंग कमालीची होते. 24 झालेले आहेत. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय. टाइमर सेट झालेला आहे.
इथे आणखीन एक खोला टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे थ्रो खराब आहे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. पुन्हा एकदा 2 धाबा इथेही मिळत आहे. मोसम संघ फायनल मध्ये गेल्याबद्दल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रमेशजी चौगले, रमेशजी कस्तुरे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. मोसम टीम यांना 1000 रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून पे देखील झालेला आहे. 2 धाबानं वाढते. 26 धाबा फलकावरती आहे. 26 धाबा. मेगा फायनल आहे. चुरशीची व्हावी, संघर्षाची लढाई व्हावी ही अपेक्षा आहे. उत्कंठा शिगेला पोचली. इथे चांगला बॉल आहे. स्लोअर वन आहे. कमी गतीने टाकलेला बॉल बीट केलाय. मेगा फायनल ज्या मॅचची प्रतीक्षा होती, ज्या मॅचची वाट पाहत होतो ती सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मेगा फायनल आपण सध्या पाहू शकाल. इथेही चांगला बॉल हाताळला गेलाय. वेग भरपूर आहे. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. या योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती यार. कमालीचा बॉल हाताळला गेलाय. वेग प्रचंड धारण केलेला आहे. फलंदाजाला बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चांगल्या बॉलची इथेही सांगता होते. गोलंदाजी कमालीची होते यार. ताकदीची गोलंदाजी होती. बॉल पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड केलाय. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथेही बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. इथेही मी त्या 4. हा खणखणीत आलाय चौकार. वाडा शॉट यार. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. आक्रमणतेचं रूप धारण केलेलं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. तीस झालेले आहेत. अजूनही शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 30 धाबा. शेवटचा बॉल. बॉल तयार. विकेट घ्याव्या लागतील. इथे लेगस्ट्रिक इथे सोडून चाललाय. खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल. वेगापेक्षा तुमच्या दिशेला फार महत्व आहे. दिशा थोडी खराब आहे. व्हाईट बॉलने धावफलक पुढे जाणार. 31च्या घरामध्ये अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हरमध्ये बॉल पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल आहे. हलक्या हाताने ढकलला. गॅपमध्ये बॉल चाललाय. कृष्णा येत आहेत परंतु बॉल पकडलेले आहेत. 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाने षटक इथे संपलेला आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आपण पाहताय. मोसम संघ 33 विदाउट लॉस ऑफ द विकेट. विकेट गमावली नाही आहे. भागीदारी मैदानामध्ये सुरू आहे. चांगली पार्टनरशिप आपण पाहताय. 33 धाबा धावफलकावरती असताना 2 ओव्हरचा इथे खेळ संपलेला आहे. संग्राम ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. टाइमर आपण पाहू शकाल. चला 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिटांमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. 33 झाले. तिने एक खोला टाकण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशावरती. राजा यांना माघारी जावं लागेल. पहिला विकेटचं बटन. फलंदाज बाद. राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉल्स अजूनही खेळ शिल्लक आहे. 33 झालेले आहे धावफलकावरती. मेगा फायनल आपण पाहू शकाल. इथे फुलटोस आहे. त्यावर आक्रमण करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. इथे टिपला येईल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. हा दुसरा धक्का बसलाय. लागोपाठची दुसरी विकेट. दुसरी सफलता मिळते. फलंदाज बाद.
इथेही सफलता मिळते. 2 लागोपाठचे विकेट मिळालेले आहेत. गोलंदाजी कमालीची होते. ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज पुन्हा एकदा संग्राम. ऑन हॅट्रिक बॉल तयार. इथेही चांगला बॉल आहे. विकेट हॅट्रिक मिळाली आहे. वा 3च्या 3 बॉल वरती विकेट हॅट्रिक मिळते फायनल मध्ये. चला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे कृष्णा. एक फिल्डर आतमध्ये घ्यायचंय. विकेट हॅट्रिक मिळालेली आहे. फायनल मध्ये कमी प्रकारे असं पाहायला मिळतं. चला टाइमर संपलेला आहे. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे. 33 झाले. 3 बॉल सगळे शिल्लक आहे या मेगा फायनल मध्ये. पहिल्या डाबामध्ये बॉल तयार. इथे चांगला बॉल यार खोला टाकलाय. खोलपट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं झालेलं आहे. सिंगल ब्रीथिंग. 34 झाले. शेवटचे 2 बॉल चा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. मेगा फायनल आपण पाहत आहे. कोण जिंकणार? कृष्णा इथे मोठा फटका मारलेला आहे. वा फटका लाजवाब आहे यार. अखेर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटकाची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. स्लॉट मध्ये होता की डिपॉझिट केला यार. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती मिळते सफलता. पहिला डाव इथे संपलेला आहे. 40 झालेले आहेत आणि 41 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 41 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 24 बॉल 41 धावाचं लक्ष आहे. राजी कस्तुरे सर माझ्या बरोबर या. फायनल मध्ये थोडी जुगलबंदी आपण करूया. हॅलो दोस्ती चषक 2026 पर्व 3 स्वर्गीय विजय कासा स्मृती चषक आपणाला जे पाहायला मिळालं तत्पूर्वी आपण एक जॉन्टी बाई का गाना सुनते हैं. आता जी हॅट्रिक घेतली ती संग्राम डाकरेसाठी 500 रुपये गुगल पेच्या माध्यमातून सुनील गुरके यांच्या माध्यमातून आलेले आहेत. संग्राम मॅच संपल्यानंतर कलेक्ट करायचे आहेत. चला त्वरित राजू नारकर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला कोणाचा अडथळा येऊ नये याची आम्ही खबरदारी सकाळपासून घेतली आहे. परंतु तुम्हीच अडचणीत सापडू नये म्हणून आम्ही वारंवार पुकार दिला जातोय. पंचांना विनंती करतो जरा प्लीज सामना स्पीडअप करा.
ठाकूर सर आणि म्हात्रे सर, सकाळच्या सत्रापासून गोविंद कुमार सर, हेमंत म्हात्रे सर आणि संदेश ठाकूर सर यांनी उत्तम दर्जाच्या दोस्ती चषक पर्व तिसऱ्याला पंच म्हणून कामगिरी केली. आपल्या अनुभवाचं सोनं आणि या स्पर्धेत 4 चांद लावण्याचं काम आपण केलं, त्याबद्दल आम्ही आयोजन मित्रपरिवार आपला सतश्य ऋणी आहोत. पहिला बॉल 558 ला पडेल. 5:58 मिनिटांनी पहिला बॉल पडतोय. लक्षात घ्या, टाइमर सुरू झालाय. तुम्ही जेवढा टाइमपास कराल तुमचा टाइमर हा सुरू झालेला आहे. 5:58 मिनिटांनी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. स्ट्राइक एंडला किरण, नॉन स्ट्राइक एंडला कृष्णा. पहिला बॉल राजा, पॉवर प्लेचा पहिला बॉल. वाह, क्लाइक अगदी पहा काय फटका ठोकला यार. वाह, लास्ट जवाब आहे. आपण पाहताय बॉटमलाईनचा किती चांगला वापर केलाय. फक्त बॅटचा स्पीड आपला फेस जो आहे तो पण केलेला आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका ताकदवान आहे यार. 4 धाबा इथे मिळत आहे. 41 धाबाचा पहाटलाग करायचा. मजा येणार आहे या मॅच मध्ये. मेगा फायनल आपण पाहू शकाल. बॉल तयार. आणखीन एक ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत फिल्डिंग चांगली होते. सिंगल मिती राजसर, संघर्षाची लढाई, प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये भरपूर जोरात सुरू आहे. राहुल सर, प्रामाणिकपणे तुम्ही नवी मुंबईचा आवाज, कित्येक आग्रिकोली स्पर्धेमध्ये तुमचा आवाज असतो, परंतु प्रामुख्याने आज शाहूवाडीची मुलं खेळताना आणि त्यांच्या नियमावलीमध्ये काटेकोर पालन करताना तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन बाकी असणारं सर्व कसं वाटलं दिवसभराचं सत्र? भरपूर मित्रांनो, या गोष्टी व्हायला पाहिजे सर. आपण पाहताय 16 संघ खेळवणे, आपल्याला वाटतं या गोष्टी सोप्या आहेत, त्यामध्ये भरपूर कठीण आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पडद्यामागचे जे हिरो असतात, जे पाठीमागे आपल्याला दिसत नाही, ज्यांची अहोरात्र मेहनत आपण नेहमी पाहत असतो. इथे फटका चांगला आहे, टाका बाजालाय. आकाशाला गवस निघालणारा उंच माझा झोका. वडा शॉट यार. टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे, वडा शॉट यार. कृष्णा गुरवच्या बॅटमधून आसमानी टोला. कृष्णा का बल्ला उचल कर बोला. बॉल सीमा पार. हा धमाका आलाय. बॉल तयार. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझनला वेगाने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावताय, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल आर पार, सीमा रेषा पार. इथेही धाबा मिळते. 4:15 झालेले आहेत. एक मगाशी सरांनी उल्लेख केला सर, चांगली गोष्ट आहे. माझ्या मते परिवर्तन व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे नियम आणता तेव्हा क्रिकेटमध्ये आणखीन बदल घडत असतो सर. प्रामुख्याने जर आपण या क्रिकेट आणि या खेळाबद्दल जर बघितलं तर मी एक सर्वांना नक्कीच सांगेल, खेळाकडे खेळासारखं पहा. राजकारण खेळात आणलं तर त्या खेळाचा होळी व्हायला वेळ लागत नाही. हे कित्येक खेळामध्ये तुम्ही पाहत आलात. त्यामुळे खेळापुरता निगडीत राहता आलं तर तुमच्या खेळाचं सौंदर्य वाढत राहील, हेही नक्कीच सांगून सर. थोडस क्रिकेटमध्ये जाऊया, मैदानाच्या आतमध्ये. राजकारणाच्या बाबतीत थोडस आपण बोलूया. 19 झालेले आहेत. 12 बॉल 22 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 12 मध्ये 22 करायचे आहेत. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. अगदी चुरशीचा मुकाबला सध्या सुरू आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरता तुमच्याकडे जिद्द, मेहनत, चिकाटी या गोष्टी असायला पाहिजे. 12 मध्ये 22 करायचे आहेत. मेगा फायनल उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जो जीता वही सिकंदर, बार बार जीतने वालों की हेडलाइन बनती है. राज सर, जब हारने वाला जब जीतता है तब इतिहास बनता है. 12 बॉल 22 करायचे आहेत. ओमकार आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 मध्ये 22. पहिलाच बॉल लांब उचलून बॉल पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. क्या बात है, वॉट अ शॉट यार. किरणने प्रभावित केलाय. किरण, राज सर, चुलीवरचा तवा आणि या किरण दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा.
प्रभावित केला या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. व्हॉट अ परफॉर्मन्स यार, मॅग्निफिशंट परफॉर्मन्स. अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अक्षरशः गाजवली या टीमने. 11 मध्ये 16 करायचे आहेत. 11 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. सिंगल पहा, लाईफ लाईन क्रिकेट सरांनी उल्लेख केला, तुमच्याकडे असायला पाहिजे. एखादा षटकाराला सिंगल डबल रोटेट करायला शिका राज सर. तर केसीएस गिळवडे संघ आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, विनंती करतोय. 10 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. वॉडा मॅच यार, गरमागरमीचा मुकाबला, अव्वल दर्जाचा मुकाबला. 10 मध्ये 15. इथे आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली, फ्री होम डिलिव्हरी, टिपला जेल, बाहुबली, गॉन गॉन. विकेट समाधान, फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. आता 9 मध्ये 15 करायचे आहेत. वॉडा मॅच, आणखीन एक पलटवार. इथे गॅप मध्ये बॉल चाललाय, अखेर बॉल सीमा पार. थँक्यू डीजे. आता 8 मध्ये 11 करायचे आहेत. 8 बॉल 11 करायचे आहेत. सामना कुठे होता आणि कुठे येऊन थेंबलाय. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. 7 मध्ये 10 करायचे आहेत. वॉडा माचार, 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जीवाच्या आखांद्याने संघर्षाची लढाई, प्रयत्नाची पराकाष्ठा अगदी वेगाने सुरू आहे. सात बॉल आणि 10 करायचे आहेत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल वेगाने कन्वर्ट होते. दुसरी धाव पाहू शकाल. इथे खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप कमालीचं झालंय. क्रिकेटचं डेडिकेशन पहा, बॅकअप पहा, कॉलिंग पहा, जजमेंट पहा. धावतायत. एक एक धाव किती महत्वाची आहे, एक एक धाव किती मोलाची आहे हे आपण पाहताय. 6 मध्ये 8 करायचे आहेत. 6 बॉल आणि 8 धावा करायच्या आहेत. त्या धावा वाचवायच्या आहेत. रायना ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. मी हार मारणारा नाही, मी सहज हार मारणार नाही. वा, 5 मध्ये 4 करायचे आहेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना या स्पर्धेचा विजेता होण्यासाठी
5 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने सामना फिनिश. या स्पर्धेचा विजेता